असा इशारा उच्च न्यायालयाने देताच प्रशासनाला जाग आली आहे। रस्त्याची जागा मूळ मालकाला परत देण्यासाठी शुक्रवारी भूमी अभिलेख कार्यालयाकडून आरेखन पूर्ण करण्यात आले। शनिवारी प्रांताधिकारी व महापालिका आयुक्त ही जमीन मूळ मालकाला परत करणार आहेत। बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुन्या पीबी रोड पर्यंत 600 मीटरच्या रस्त्याच्या रुंदीकरणाची योजना बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने आखली होती। पुढे भूसंपादन प्रक्रिया न राबवताच रस्ता करण्यात आला। त्यानंतर काही जमीन मालकांनी त्याला स्थगिती आणली। त्यामुळे स्मार्ट सिटीने महापालिकेकडे ना हरकत मागितली होती। ती महापालिकेने दिल्यानंतर भरपाईसाठी काही जमीन मालक न्यायालयात गेले होते। त्यामधील बीटी पाटील यांच्या याचिकेवर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली। त्यावेळी द्विसदस्यीय खंडपीठाने स्मार्ट सिटी लिमिटेड व महापालिका अधिकाऱ्यांना फटकारून जमीन सन्मानपूर्वक परत देण्याचे आदेश दिले होते। त्यासाठी 23 सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली होती।